दिव्यांगाच्या हक्काचं माझं गाव माझं शहर। आता बातमी सविस्तरपणे। परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टल नोंदणी कॅम्पचं आयोजन केलं आहे। हा कॅम्प दिनांक 27 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या दिवशी संपन्न होणार आहे। तरी याचा लाभ घ्या असे आवाहन दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांनी केले आहे। पहा काय म्हणाले। नमस्कार दिव्यांग बांधवांनो, मी तानाजी घोडके, दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा राज्याध्यक्ष। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील, राज्यातील, गावातील प्रत्येक दिव्यांग बांधवांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे। या नोंदणीसाठी शासनाच्या वतीने विविध कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे। तशा सूचना संबंधित जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर तहसील प्रशासन यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल नोंदणी कॅम्पचं आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे। हा कॅम्प दिनांक 27 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये वार सोमवार ते गुरुवार, वेळ सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये नोंदणी करता येणार आहे। नोंदणीचे ठिकाण पवार कॉम्प्लेक्स, बावची चौक, करमाळा रोड, परंडा, गाळा नंबर 83। मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, शैक्षणिक पात्रता कागदपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक मोबाईल इत्यादी कागदपत्र ओरिजिनल सोबत घेऊन येणे, जेणेकरून ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे। यानंतर आपल्याला नोंदणी केल्यानंतर दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने नोंदणीची पावती दिली जाईल, प्रिंट दिली जाईल। ती प्रिंट आपण जपून ठेवावी, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या दिव्यांग स्वावलंबन पोर्टल किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभाग या पोर्टलवर, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर एकूण 17 योजना लागू आहेत। या योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर या कागदपत्राचा भविष्यामध्ये उपयोग होणार आहे। तरी तालुक्यातील एकही दिव्यांगाने या संधीचा लाभ सोडू नये। तरी सोमवार दिनांक 11 ते 5 या वेळेमध्ये उपस्थित राहून आपली नोंदणी करावी असे आवाहन आपणास करण्यात येत आहे। धन्यवाद। तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। संपादक तानाजी घोडके।